नमस्कार सगळ्यांना. तर बघा, आज मी 32 साईजमध्ये डीप नेक गळ्याची डिझाईन कसे करायची, शोल्डर उतरू नये म्हणून ते सांगणार आहे. तर बघा, याचे 5.25 इंच मी शोल्डर घेतला आहे आणि 2.25 इंच मी गळा रुंदी घेतली आहे. 9.5चा गळा आहे. तर खालील गळा रुंदी 3 इंचाची टाकली आहे. तर बघा, इथं 2 इंच घेऊन आपल्याला गळ्याचा असा आकार द्यायचा आहे. ही सुंदर अशी छोट्याशा लेसपासून तयार होणारी डिझाईन आहे. हे बघा, अशा प्रकारे बाहेर आपल्याला 1 ते पाऊण इंच घ्यायचा आहे. गळ्याच्या बाहेर घेऊन 1 ते पाऊण इंच घेऊन आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही डिझाईन सांगणार आहे. अशी कटिंग केल्यानंतर कितीही डीप गळा असेल तर तुमचं शोल्डर अजिबात उतरणार नाही. जसा आपला पाठीमागील गळा असतो तर त्याप्रमाणे आपण शोल्डर हे टाकून घ्यायचं आहे. जितका जास्त गळा मोठा असेल तितका आपल्याला कमी शोल्डर हे घ्यायचं असतं. हे बघा, हे मी कटिंग करून घेतलं आहे. जर तुम्हाला पाठीमागील गळ्यानुसार शोल्डर किती घ्यावे त्याचा चार्ट पाहिजे असेल तर मला कमेंट नक्की करा. मी तो चार्ट नक्की अपलोड करेल. बघा, हे मेन फॅब्रिक आपल्याला असं ठेवून घेऊन अस्तर वरती ठेवून घ्यायचं आहे. त्याला आपल्याला पूर्ण पिनअप करून घ्यायचं आहे. कपडा इकडे हलू नये म्हणून पूर्ण पिनअप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे याची. ब्लाऊज पीसचा कपडा जास्त सुळसुळा होता त्याच्यामुळे मी जास्त पिनं लावून घेतलेले आहेत. हे बघा, आपण जिथे जिथे आकार दिला आहे तिथे आपण शिलाईचे टेन्शन उचलून आपल्याला आकार तसाच शिवून घ्यायचा आहे. याच्याने आपली फिनिशिंग ही चांगली येते. हे बघा, मी हळूवारपणे, अगदी हळूवारपणे दाखवत आहे तुम्हाला. त्याच्यानंतर आपल्याला हे कट करून पलटी करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे पूर्ण मी आधी पिना काढून घेते. त्याच्यानंतर ही पूर्ण कट करून आपल्याला याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. आपण जसा आकार काढला आहे गळ्याचा अगदीच त्याप्रमाणेच आपल्याला कट करून घ्यायचा आहे. खूप सुंदर अशी गळ्याची डिझाईन ही तयार होत आहे ते. जर तुम्हाला ब्लाऊज पीसमध्ये कपडा कमी असेल तर अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी इथे सुंदर अशी पाठीमागे छोटासा बो लावून डिझाईन बनवणार आहे. हे बघा, इथं कट्स लावून दिले आहेत मी. आपल्याला याला पलटी करून दाब शिलाई द्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने जिथे जिथे आपलं टोक निघत आहे तिथे आपण व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या डिझाईनचा शेप हा खराब होणार नाही. व्यवस्थित असे डिझाईन येईल आपल्याला जशी पाहिजे तशी. हे बघा, अस्तरचा कपडा थोडासा आतमध्ये ओढून घ्यायचा आहे. याच्यावर आपल्याला आता पूर्ण दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा, मी पूर्ण इथं दाब शिलाई देऊन घेतली आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागील साईड आणि पूर्ण हे अस्तरण हे जॉईन करून घ्यायचं आहे. आणि खाली हे बघा, मी पूर्ण अस्तरण ते जॉईन करून घेतलेलं आहे. आपण आपल्या इथं छोटासा असा बो तयार करून घेतला आहे. तो मी तिथं आधी सेंटर काढून लावून घेते. टक्सही टाकून घेतले आहेत मी. आपली पूर्ण डिझाईन झाल्यानंतर आपल्याला कमरपट्टी ही लावून घ्यायची आहे. त्याच्याने फिनिशिंग ही छान येते, डिझाईनलाही छान येते, ब्लाऊजलाही छान येते पूर्ण. हे बघा, आपण जिथून शेप तयार केला होता तिथे आपल्याला ही अशी गोल आकारामध्ये लेस लावून घ्यायची आहे. आपण लेस ज्या कलरची लावतो त्याच कलरचा आपल्याला धागा वापरायचा आहे. त्याने लेसची फिनिशिंग ही छान येते. विदाऊट धागा वापरल्यानंतर आपली लेसची फिनिशिंग छान येत नाही. ज्या कलरची लेस असेल त्याच कलरचा आपल्याला धागा इथे वापरायचा आहे. हे बघा, आता ह्या साईडला पण मी लावून घेते.
मी आधीच मोजून लेस कट करून ठेवली होती, जेवढी मला पाहिजे तेवढी. हे बघा, जशी ॲडजस्ट होती तशी मी ॲडजस्ट करून घेतली. आपली डिझाईनचा शेप बिघडू नये त्याच्यामुळे आपण हळूवारपणे, अगदी हळूवारपणे जसा शेप आहे तशीच लेस लावून घ्यायची आहे. आणि आपण बोवरून ही लेस लावून घ्यायची आहे वरून. हे बघा, बो पण किती अगदी सुंदर दिसत आहे. छोटासा बो तयार केला आहे. कपडा खूप छोटा उरला होता या ब्लाऊजचा, त्याच्यामुळे. हे बघा, अशा पद्धतीने आता आपल्याला वरून लेस लावून घ्यायची आहे गळ्यापासून. हे बघा, अशी लावून घ्यायची आहे. मी आधी तुम्हाला दाखवते कशी किती लागते ती लेस, त्याच्यानंतर लेस कट करून घेऊन लावली आहे. हे बघा, इथं मी लेस लावून घेते. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन पाहत असाल तर चॅनल माझा नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जरी तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर लाईक शेअर नक्की करा. हे बघा, आपण असे अगदी हळूवारपणे डिझाईनचा शेप देत देत आपल्याला इथं लेस लावायची आहे. लेसला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. कोणत्याही ब्लाऊजला आपण लेसची डिझाईन करत असाल तर तुम्ही प्रत्येक वेळी लेसलाही डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. त्याच्यामुळे लेस अशी पालती पडत नाही किंवा अशी उचलल्यासारखी होत नाही, एकदम प्रॉपर अशी शेपमध्ये बसते. मीही ह्याला पूर्ण लेसला डबल शिलाई लावून घेणार आहे. हे बघा, जसा आपण आकार काढला आहे सेम अगदी तसंच आपल्याला प्रॉपर असा लेस ठेवून जॉईन करून घ्यायची आहे. अगदी हळूवारपणे जॉईन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा, मी ही तयार झाली आहे. तर मी खाली कमरपट्टी ती लावून घेतलेली आहे आणि छोटेसे एक लटकन तयार केलेले आहेत मी नॉट्स लावायला. हे बघा, खाली कमरपट्टी मी लावून घेतलेली आहे तिथं आणि एकदम छोटेसे असे नॉट तयार केले आहे. हे बघा, सुंदर असा बॅकनेक तयार झालेला आहे. तर ब्लाऊजचा कपडा कितीही कमी असला तरी आपण फक्त लेस लावून सुद्धा असा सुंदर असा बॅकनेक तयार करू शकतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. याच्यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा.